प्रारब्धाधीन देहत्व आहे प्रारब्धाधीन याचा मी काछीन वाहुबार सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे लाभतून दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओकटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतनी काया वाचा मनी चितसे लोकाभिरामं रंगधीरं राजीवनेत्रं मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परमपुरुषशौर्ये पाण्डुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरिं प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयदबलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीचा शिवचंद्रमणी फणींद्रमाथा मुकुट काया वाचा मनी चितसे समय संकीर्तन सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू आहे मानवतेचा महान नंदादीप आहे प्रकल्प बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोड आहे इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ आहे माझे तुकोबराय देव दुर्लभ देहात आलाय या देहात आल्यानंतर दिनक्रमण करतोय वावरतोय थांबलाय चालतोय बोलतोय हर एक क्रिया करतोय परंतु मनमानीचा व्यवहार घडत नाही मनाविरुद्ध घडतोय मग या देहात येण्याच्या अगोदर पासून तर जाईपर्यंत मानवी जीवन मनुष्य देह आणि प्रारब्धवश याचा समन्वय काय याबाबतचा लेखाजोखा करणार परंतु या देहात आल्यानंतर विरोधवाद जर बघितला नसता काही माणसाचं जीवन दारिद्र्यात आहे दुःखात आहे क्लेशात आहे भयात आहे हानी रहित आहे म्हणजे हानीत्वात आहे चला हे का बघतोय आपण तर त्याबाबतच्या अनुषंगाने प्रारब्धवश आणि मानवी जीवन किती महत्वाचं परंतु प्रारब्धवशात ज्या कालावधीपर्यंत कैलासवासी एकनाथ पाटील रामभाऊ पाटील गाडे या परिवाराची त्यांची जी ऋणानुबंध होते इथं थांबण्याचा जो अवधी होता ती वेळ ती काळ ती घटिका 1 वर्षापूर्वी संपुष्टात आली आणि तुमच्या आमच्यातून कैलासवासी एकनाथ रामभाऊ पाटील गाडे स्वर्गवासी झाले दादांच्या आत्ममुक्ती दिना प्रित्यर्थ षोडश श्राद्धा प्रित्यर्थ गाढे परिवाराची समस्त भावकी गावकी आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील बरीच मंडळी या पवित्र पांडालमध्ये धर्ममंडपात विराजित आहात
सर्वांच्या चरणी कोटी प्रणिपात करेल। प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार ब्रह्मवृंदांच्या आधिपत्याखाली मंत्र उच्चारणात शास्त्र संगतीनुसार जे पिंडदानादी कर्म करतायत गंगा भागीरथी मीराबाई एकनाथ पाटील गाडे आहेत पत्नी, तदनंतर अशोक एकनाथ गाडे चिरंजीव आहेत, श्री जयराम विश्वनाथ गाडे पुतणे आहेत, शरद एकनाथ गाडे मुलगा आहे, सुनीता ज्ञानेश्वर गायकवाड पुतणी आहेत, भारती संजय जाधव मुलगी आहे, गंगा भागीरथी नवाबाई आनंदराव। ऐका विसोबा महाराज चाटेंचं एक प्रमाण आहे, जगाच्या मालकानं अखिल कोट ब्रह्मांड नायकानं विधिलिखित काही घटना केल्या या देहाच्या अनुषंगाने बोलतोय बरं, मानवी जीवनाच्या अनुषंगाने। त्या घटनेत तीळ मात्र ही बदल कृष्णा दादा आपल्याला करता येत नाही। कोणाची परिभाषा आहे? आईसा लिहून गेला विधाता मग कसया करावी ते चिंता। चिंता करण्याचं काम नाही का? प्रारब्ध पहिले रचा बाके रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर। आधी प्रारब्ध लिहिलंय, काय लिहिलेलंय? काय लिहिलेलंय? प्रारब्ध। आणि गोपालजी महाराज जे प्रारब्धात लिहिलेलं आहे त्यात तीळ मात्र ही बदल आपण या देहात आल्यानंतर करू शकत। जे जे लिहिले प्रारब्ध लिहिले प्रारब्धी तीन चुकी कर्म कधी होणारा सारखी बोधे कर्म रेखा पुढील होणार। ऐका भविष्य हा विचार। भूतकाळातला आपल्याला काही कथित करता येईल, परंतु पुढे काय घडणार आहे कुणालाच माहिती नाही। ब्रह्मकुंजी महाराज हे प्रारब्ध फक्त मानवी देहालाचे का नाही, स्थित स्थापित जितकं आहे हर एक घटनेला प्रारब्ध आहे। प्रारब्ध लोखंडाला आहे, प्रारब्ध स्थापितीला आहे, प्रारब्ध मृतदेहाला आहे, प्रारब्ध निर्जीवाला आहे आणि प्रारब्ध सजीवालाही आहे। चला एकाच खाणीतून निघणारा दगड आहे, खोदकाम सुरू आहे मामा। खोदकाम सुरू असताना खाणीत मोठा 5 फुटाचा लांब दगड पाहायला भेटला। जाणकाराने दगड वर काढला, 2.5 फूट तोडलाय, मूर्तिकाराने नेलाय, 2.5 फुटाची मूर्ती बनवली। काय बनवली आहे मूर्ती? उरलेली 2.5 फूट शिलाय ना ते कारागिराच्या हातात पडल्यानंतर सुंदर मंदिराची स्थापिती झाली, आलय बांधले आणि पायरीचं काम बाकी आहे। काय केली? 2.5 फूट दगडाची, बोला पटपट, काय केली? पायरी। आणि 2.5 फूट दगडाची काय केली आहे? मूर्ती केलेली आहे। एकाच खाणीतून निघणारा 5 फुटाचा दगड आहे, 2.5 फूट तोडलाय, 2.5 फुटाची मूर्ती, 2.5 फुटाची पायरी आहे, एकाच खाणीतील दगड आहे, परंतु दगडात प्रारब्ध भिन्न भिन्न आहे। हे भुजा एकावरी पाय ठेवे। पंचक्रोशीत नावे प्रभागात मानणारी माणसं आहे का? कुणाच्याही दुःखात धावणारी व्यक्ती आहे।
मितभाषी आहे, स्वज्वळ आहे, प्रसंगात उभी राहणारी, मदत करणारी आहे, दुसऱ्याचं दुःख जाणणारी व्यक्ती आहे, पंचक्रोशीला हवीशी आहे. परंतु कर्म धर्म संयोगाने गेली. अशी व्यक्ती गेल्यानंतर हरेकाच्या अंतःकरणात एक मोठा करुणा भाव आहे, मोठं दुःख आहे. असा माणूस पुणे नाही. हरेक जण अंतयात्रेला उपस्थित आहे, विराजित आहे. येताना निर्हात नाही आला, येताना हार घेऊन आला, पुष्प घेऊन आला. आणि शेवटची होईना ही कृतज्ञता आपण समर्पित करण्याकरता कुणाला आलोय? हाय का बरं? प्रतिष्ठिताला. त्याच समयाला, त्याच कालावधीला गावातील एखादा नास्तिक आहे, दूरचा मोटरसायकलला प्रवास करत गेलाय आणि ऍक्सिडेंट झाला. आणि ऍक्सिडेंट मध्ये जागेवर गतप्राण झाला. गतप्राण झालेली व्यक्ती, तिची ओळख पोचत नाहीये, कुठला आहे काय समजत नाहीये. डिपार्टमेंटची माणसं आली आहेत आणि पोलिसांनी काय केलं माहिती आहे? काही लिंबाचे दगडी तोडले आणि त्या डेड बॉडीवर काय टाकलंय? पालापाचोळा टाकलाय. का? ओळख पोचत नाही. मग महाराज म्हणले, किसी पर फुलों की लड़ी है, फुलच फुल आहे कुणाच्या पार्थिवावर, जो सगळ्याला हवा मन की पड़ी है. ये प्रारब्ध ऐसे प्रारब्धाची साठे प्रारब्ध आहे. प्रारब्ध कसं आहे माहिती आहे? आपल्याकडे एक मन आहे, हाताची किती बोट सारखी, किती बोला, पटपट बोला, वेळ कमी आहे. किती? 5 बोट. एकाच आईच्या उदरातून जन्माला येणारे 2 भाऊ आहे, सख्खी भाऊ आहे. एक भाऊ परमार्थिक आहे परंतु दुसरा नास्तिक आहे. एकाला आवड आहे कुठली? पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम. परंतु एक ती आवडीचा आहे, दुसरा म्हणतो काही हो परंतु नारायणगाव जावंच लागत आहे वर्षातून. कायला? आपल्या पांढरीचा नियम आहे भाऊ. काय? हा बस, तुम्हाला समजणे वाले को इशारा काफी आहे. मग पहा, एकाला देव आवडेल, एकाला कर्म चांगला आवडेल, एकाला वाईट आवडेल. ही प्रारब्ध रचना आहे, ही प्रारब्धाची ठेव आहे. मग प्रारब्ध वश जिथपर्यंत होता तोपर्यंत दादा या कुळाला, या परिवाराला, या कुटुंबाला साथ मिळाली, यांच्यात एकनिष्ठ राहिली. वर्षापूर्वी प्रारब्धवश संपला, ऋणानुबंध संपली, दादा निघून गेले. मरणोत्तर सोळे करायची तरी का? बऱ्याच काही शंका आहे. शिकलेली म्हणतात मनुष्य जाणे नैसर्गिक नियम आहे. तुम्ही शास्त्रानुसार पुरावे देतात, माऊली वर्णन करतात दुसऱ्या अध्यायात. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिव्हे, हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमी गो. जाणे मान्य. मग गेल्यानंतर हे अवडंबर का? भला मोठा मंडप द्यायचा, साऊंड सिस्टम बोलवायची, आचारी बोलवायचे, बाजार करून आणायचा, ब्राह्मणाची वेगळी भली यादी, गावकी भावकी नाते संबंधी सगळे बोलवायचे, गुणवान बोलवा, साऊंड सिस्टीम बोलवा, कीर्तनकार बोलवा. एवढा खटाटोप का करायचा? शक्ती प्रदर्शन नाही आहे दादा. जीवाने मायबापाच्या ऋणातून ऋणातीत होण्याकरता शास्त्र संगतीनुसार आत्मा मुक्ती दिन करावा, नवला हो नाही. मी काही भूमिका आपणा समोर मांडणार आहे का? पाठीमागे आपला बरवीरला विषय झालाय. या देहावर ऋण एक आहे परंतु त्या ऋण अनुषंगाने मनुष्य जागा नाही. अखंडपणे व्यथा आहे, अखंडपणे त्रास आहे, अखंडपणे दुःख आहे. दुःखात देखील भगवंत सोडला नाही. काय त्यांचं नाव? शास्त्रात पुरावा आला,
अखंड वनविहार करणारे पांडव देखील, परंतु त्या पांडवांनी काय केलं? भजन केलं. काय केलं? पाहते पांडव अखंड वनवासी, वनात असताना आदिवासी. ऐका, आपल्याला भूमिका बघायची मामा. काय भूमिका आहे का? वनविहार करणारी पांडव चालत असताना धर्माने सांगितलं तप्त भूमी आहे, ज्वाला भडकावी अशी भूमी तापलेली आहे. आणि आवाज दिला धर्माने, भीमा तहानीनं जीव व्याकुळ झालाय, तहान लागली, कुठं पाण्याची उपाययोजना होती का पहा. आता भीमदादा म्हणजे आपल्या भाषेत आडदांडगडी, काय करील भरोसा नाही. क्षणार्धात उंच मोठ्या झाडावर चढले आणि झाडावर चढल्यानंतर भोवतालच्या परिसराचं हनुमानबुवा निरीक्षण केलं. एक सरोवर, एक तळ दिसलं, खाली उतरले आणि धाकट्याला सांगितलं का तुम्ही पाणी प्यान, आमच्या करता पाणी घेऊन या. जाई झाली. सहदेव त्या तळ्यापर्यंत गेले, पाणी पिले आणि जारी भरून निघाले. घडला प्रकार असा, तळ्यापर्यंत गेल्यानंतर पाणी पिण्यापर्यंत काही त्रास नाही. पाणी पिल्यानंतर झारी भरल्यानंतर त्या तळ्याचा मालक अदृश्य स्वरूपात त्या ठिकाणी होता आणि त्या मालकाने मूर्छित केलं. चला, एक भाऊ गेला मूर्छित आला, आपला पाणी आणायला गेलेला भाऊ परत येत नाही, वेळ लागलाय, म्हणून भीमाने दुसऱ्याला पाठवलं. नकुल गेला, नकुलाची ती स्थिती झाली. चला, तळ्याचा शोध लावला होता, ते तिथपर्यंत गेले. भीमाने पाहिलं आपली दोन भाऊ मूर्छित पडलेली आहे. पाणी स्वच्छ आहे, पाणी शांत आहे, पाणी पिण्यायोग्य आहे, तरी देखील हा प्रकार का घडला? जाऊ दे, आपण आधी पाणी पिऊ, जारी उचलू, मग दोन भावांना उठू. भीमदादा उठवायला गेले, भीमाची ती स्थिती झाली. अर्जुन गेला, अर्जुनाची ती स्थिती झाली. धर्माने विचार केला, अर्धा तासात आपली चार भाऊ पाणी पिण्याकरता या दिशेनं गेलेली भाऊ परत येत नाही, भानगड काय? धर्म तिथपर्यंत गेलं. धर्म कोणाला म्हणतात ध्यान देऊन ऐका, माझ्याकडे पहा थोडं. परिस्थिती प्रतिकूल आहे, परिस्थिती अनुकूल आहे. चांगल्या वाईट काळात घेतलेला निर्णय, त्या निर्णयाचं फलित काय याची विचार करून जे निर्णय घेतो त्याला म्हणतात धर्म. काय म्हणतात? धर्माने पाहिलं पाणी स्वच्छ आहे, पाणी शांत आहे, पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु आपली चार भाऊ मूर्छित होऊन पडली, म्हणजे इथं काहीतरी अदृश्य स्वरूपात काहीतरी घटना आहे. हात जोडला धर्मराजाने, प्राणीपात केला. जो कोणी येत असेल त्याने आम्हाला दर्शन द्यावं अशी विनंती केली. त्या सरोवरात एक प्रगट झाला, त्याचं नाव यक्ष आहे. काय नाव आहे? यक्ष. इकडं पहा माझ्याकडे. आता मुकुंदराव, लोकांना कीर्तन ऐकायची सवय कशी झाली माहिती आहे? एक कविता पाहिजे, एक गाणं पाहिजे, कुठंतरी भावनेचं भांडवल पाहिजे. माझा अधिकार नाही, परंतु आमचा नियम असा आहे, कीर्तनाची मर्यादा कैशी, देव बोले उद्धवाशी. आहे का नाही गोपाल बा? किरकिरानू नये, पाठी बोलू नये, भले त्या गोष्टी ऐका. यक्ष आणि धर्माचा संवाद शास्त्रात आहे. यक्ष आणि धर्माचं बोलणं या देहात आल्यानंतर आपली जी घटना चुकते, जी वाटचाल चुकते, ती सुधारण्याकरता संधी देणारी आहे. यक्ष आणि धर्माचा संवाद या देहात आल्यानंतर, या देहाचं बडप्पन काय, या देहात आल्यानंतर कार्य कुठल्या प्रकारचं असावं याबाबतचा निर्देश देणारं बोलणं आहे. ध्यान देऊन ऐका. यक्ष प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर धर्मराजा विचारतायत, माझी चार भाऊ मूर्छित झाली, याला कारण काय? यक्ष बोलतो, हे तळ माझ्या मालकीचं आहे, मालकी हक्क माझा असताना माझी परमिशन, अनुमती न घेता तुमची भाऊ पाणी पिली, दुष्परिणाम मी मूर्छित केली. बर, तुमची अनुमती घेतली नाही, तुमची परवानगी घेतली नाही, म्हणून माझी चार भाऊ मूर्छित झाले, मान्य आहे मला. परंतु आपली काय अशी अपेक्षा आहे, जी अपेक्षा आम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही आम्हाला पाणी पिण्याची आज्ञा द्याल? धर्मराजा बोलताय. यक्ष बोलतोय, धर्मा, देव दुर्लभ देहात आलोय. या देहात आल्यापासून, जेव्हापासून या देहाला कळायला लागलं, विचार करण्याचं तादात्म्य वाढलं, तेव्हापासून अंतःकरणात काही प्रश्न घर करून बसली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलं तर तुम्हाला मी पाणी पिण्याची अनुमती देणार, तुमची मूर्छित झालेली भाऊ जिवंत करणार. परंतु मला प्रश्नाचं योग्य उत्तर हवंय. यक्ष प्रश्न उच्चार करण्याकरता झालाय. प्रश्न विचारतो यक्ष राजा धर्माला, आणि धर्म सांगतोय, उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. धर्म येते,
राधेश्याम महाराज नाही आहे. विचार उचार आपलं काही पाटे नाही जमत. ऐका, यक्षाने प्रश्न केलाय. यक्ष विचारतोय, धर्मा या जीवाला सगळ्यात मोठं भय कोणतं? या जीवाला सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? आपल्या मनात आपण विचार करा. या मंडपात बसलेली आपल्याला सगळ्यात मोठी भीती कोणती हो? बोला पटकन. कोणती? या देहावर. धर्मराजा सांगतायत, यक्षा या देहावर पहिलं देवाचं ऋण आहे. कुणाचं ऋण आहे? देवाचं ऋण आहे. मग ते ऋण फेडायचं कसं? जेने हा जीव यक्षाला धर्म सांगतो. पहिलं या देहावर देवाचं ऋण आहे, दुसरं साधूचं ऋण आहे म्हणून. पण त्या ऋणाला आपण जागे नाही का? अधिष्ठानाने ग्रंथ संपदा आपल्या करता लिखित केली. कशा करता? येण्याची पण ते चालू जाता न पडे मार्ग दावणी गेले आधी. काय उपकार आहे? टाळी वाजवायची तर जोरात वाजवा.
पाठीमाग उन्हात बसलेली माणसं इथं जागा आहे ना आपल्याकरता. नाही उठणार, जाऊ द्या, नका उठू. तासभर काय अडचण नाही. ऐका. दयानिधी संतते, दयानिधी संतते, अधिष्ठानाचे उपकार ऋणी, साधूच ऋणी, पंचमहाभूताचं ऋणी या देहावर. 5 तत्वाचं एकत्रीकरण म्हणजे मानवी शरीर आहे. पंचभूताचा गोंधळ केला. एकटे आहे, लौकिकत्व आहे, प्रतिष्ठा आहे, धन आहे, इस्टेट आहे. म्हणून बापाचं पुण्यस्मरण. आणि एखाद्याकडे विरोधाभास आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे, हानित्व आहे, मग त्याने कसं करायचं पुण्यस्मरण? ध्यान देऊन ऐका. काही दाखले आले. महाराज म्हणले आहे तोपर्यंत मायबाप कळाले, शरीर संबंधांची नाती कळाली. भाऊ काय, बहीण काय, भाऊजाई काय, नातू काय, नात काय, मुलगा काय, शरीर संबंधाची अनंत नाती आहे. ती नाती जोपासली, संघटित ठेवली, जपली. आणि गेल्यानंतर ते ऋण फेडण्याकरता या देहात ज्या कुळात, ज्या कुटुंबात, त्या कुटुंबावर काही नैसर्गिक हानी आहे. काय झालं? भूकंप झालाय. कल्पना करा बरं. काळ पडलाय किंवा मोठं काहीतरी हानी आली, जप्ती आली, सगळा काळ विरोधाभासात झाला. आई बापाचं ऋण नंतर शास्त्र संगतीनुसार गरजेचं आहे. रामभाऊ महाराज, मग करायचं काय? महाराज म्हणले त्याच्याकरताही काय उपाययोजना शास्त्रात सांगितल्या आहे. दारिद्र्य आहे तोपर्यंत बापाची सेवा करणार आहे, मायबाप जपणार आहे. आई वडील गेले आणि कुटुंबावर दारिद्र्याची छाया आली, सावट आली, दारिद्र्य येतो. काय करावं? बापाचं पुण्य स्मरण आहे ना. त्या दिवशी गवताची पेंडी घ्यावी, गाईचं तोंड उत्तरेकडे करावं, आणि पिंडदान करणाऱ्याने स्वतःचं तोंड दक्षिणेकडे करून गाईला भर दुपारी 12 वाजता काय द्यावं? चारा द्यावा. पिंडदान झालं. महाराज नाही जमणार, गावरान गाय नाही आमच्याकडे. शास्त्राने पुढेही काही दाखले दिले. म्हणले काय करा? थोडीशी तांदूळ उसने घ्या. नाही घरात काय घ्यायचे? तांदूळ. ध्यान देऊ नाही का? आवाज कमी राहू दे दादा. तांदूळ घ्यायचे. गंगा तीराला जा, गंगा काठावर जा. हातात घेतलेली तांदूळ जलात पाण्यात फेका, सोडा. आणि ती पाण्यात फेकलेली तांदूळ सूक्ष्म प्रकार सांगतात. मग शास्त्र असं आहे महाराज, तांदूळ जरी जलात अर्पण केले दारिद्र्याने तरी बापाचं श्राद्ध झालं. मग काही म्हणतील आपल्याकडे असताना गंगेवर जाऊन श्राद्ध करू जमत नाही. बरं, ती पाहणारी आर्यमा देवता त्या पितराला घेऊन येते. घेऊन आल्यानंतर ही सगळा पूर्व इतिहास त्यांना माहिती आहे. चला नाही ते जमत. महाराज म्हणले एक काम करा, घरात रांजण, थोडासा भात शिजवा. तो भात रांजणाच्या काठावर ठेवा श्राद्धाच्या दिवशी. बाकी नाही काही जमलं ना, काय ठेवायचं आहे? आळणी भात रांजणाच्या काठावर. का? महिला मंडळ सण सणावळ आली किंवा कुळात, वाड्यात आणि भावकीत काही सुतक पडलेलं आहे, गंगेला भरपूर पाणी आहे, आपण सुतक धुवायला कुठं येऊ? बोला ना. गंगेवर आहे की नाही? मोकळं पाणी आहे. गोदाड्यास ट्रॅक्टर भरला कुठं गेला? चला, ती पवित्र गंगा मैया विटाळ पाहत नाही. विटाळशी येऊ, चांगले येऊ, स्वच्छ करते. कोण? फेडी तो पाप ताप आहे की नाही? माऊली ओवी घालताय. वा 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 वा. त्या गंगा मैयाचं औदार्य सांगतायत. निम्न भरल्या होनी पाणी ढळूची नेने. ती गंगा मैया आहे. परंतु रांजणी ना रांजण, वारकऱ्याने, वैष्णवाने, साधकाने कोणाच्या श्राद्धाला गेलं, ज्या घरचं श्राद्ध आहे त्या घरातील रानातलं पाणी वैष्णवाला, वारकऱ्याला, साधकाला चालत नाही. का? त्या दिवशी पितर देवता त्या रांजणाच्या काठावर बसलेली आहे. बाकी ह्या घटना नाही केल्या. महाराज पुरावा देत आहेत. गंगा नदी
गंगेवर श्राद्ध सांगितलं महाराज तेही नाही जमत. गाईला चारा देणं होत नाही, गंगेवर जाऊन तांदूळही पाण्यात सोडणं होत नाही, रांजणाच्या काठावर भात ठेवून देखील श्राद्ध करता येत नाही. मग महाराज म्हणले मनगटावर तेल घाला. काय करा? तेल घाला. बापाचं श्राद्ध आहे, आईचं श्राद्ध आहे. कुळात जन्माला आलेला वंशाचा कुलदीपक आहे, वारसदार आहे, एकुलता एक आहे. दारिद्र्य, भय, हानी आहे. अशा माणसाने वेशीत जायचं. गावच्या कुठं जायचं? वेशीत. आणि वेशीत जाऊन श्राद्धाच्या दिवशी भर दुपारी बॉम्बा मारा. काय करा? शास्त्र सांगते हे जर नाही केलं तर याला पूरक मार्ग हे. पुरावा काय? केले कर्मांतर बोंब मारिली, माझे झाले गया वर्जून, फिटले पितरांचे ऋण. मग आता कथा भाग अभंगाची भूमिका आहे बघायची, परंतु ध्यान देऊन ऐका. माय बापाच्या सेवेचं फलित काय? आई बापाची सेवा त्रिभुवनात त्रैलोक्यात त्रिकालदर्शी आहे. तुका म्हणा माय बापे अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे अनुष्ठान सुरू आहे. परंतु गावातील काही ज्ञाती पारमार्थिक मंडळी दररोज ग्रामदेवतेचं दर्शन झाल्यानंतर काही मंडळी गावाजवळ असणाऱ्या आश्रमात जायला लागली. आश्रमात गेल्यानंतर महात्म्याचं दर्शन घडल्यानंतर तो महात्मा असा होता, या भूमिकेतला होता, या सूत्रातला होता रामभाऊ महाराज. काय त्या महात्म्याने कधी पावती पुस्तक वर काढलं नाही? नाही. चला, महात्मा कधी म्हणाले नाही मोठं कार्य करायचंय, मोठे जीर्णोद्धार करायचंय, काही पाहिजे असं नाही. महात्म्याचं जीवन ह्या भूमिकेतलं होतं. हात पसरी जीने हात पसरी हात पसरी महात्मा लोकांकडे काही मागणारा नव्हता, परंतु जे दर्शन घेणार त्यांना फलित असं मिळायचं. साधूचं दर्शन घेऊन आलं, जीवनातलं दुःख, क्लेश, दारिद्र्य, हानी, भय, भीती दूर व्हायची. माणसं आपसात चर्चा करायची. गावालगत जे आश्रम आहे त्या आश्रमात दर्शनाला गेल्यानंतर, त्या महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या जीवनात हा बदल. दुसरा म्हणायचा माझ्या कुटुंबात हा त्रास होता, साधूच्या 2 दिवस दर्शनाला गेलो, कुटुंबातला त्रास संपला. चर्चा पसरली, कीर्ती पसरली आणि पंचक्रोशी साधूच्या दर्शनाला यायला लागली. सकाळी लोक आहे, दुपारी लोक आहे, सायंकाळी लोक आहे, रात्री लोक आहे. साधूच्या अंतःकरणात त्रास व्हायला लागला. का? आश्रमात असा बोर्डही दाखल करता येत नाही, बॅनरही लावता येत नाही, उद्यापासून प्रवेश बंद. कुणाला नाही? साधूच्या जीवनात ही घटना शोभत नाही. महात्मा विचार करतोय, जन्मदात्या मायबापाचा त्याग केलाय, कुळाचा त्याग केलाय, कर्माचा त्याग केलाय, परिवाराचा त्याग केलाय आणि भगवंताला जीवन समर्पित करण्याकरता, व्रत वैकल्य नियम धर्म करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता
आश्रमात राहतोय, त्या आश्रमात, त्या कुटियात, त्या पांडालमध्ये हा जनवास इतका वाढलाय, इथं ध्यानधारणा होऊ शकत नाही. महात्म्यानं निर्णय घेतला, उद्या आपल्या ह्या आश्रमात न थांबता उद्या वनात निघून जायचं, उद्या अरण्यात निघून जायचं, इथं थांबायचं नाही. महात्मा भल्या पाठी उठले आणि पाठी उठल्यानंतर महात्म्याने वनाची वाट धरली, वनात गेले. चालत 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 भल्या पहाटे एका मोठ्या वृक्षाच्या खाली जागा स्वच्छ केली. मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाखाली जागा स्वच्छ केल्यानंतर आसन थाटलंय आणि आसन थाटल्यानंतर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू झाली. थोडा वेळ गेला, थोडा काळ गेला. थोड्या काळानंतर काय झालं माहिती? त्या झाडावर काही पक्षी होती कृष्णदादा, काही बगळीनी होत्या, काही बगळी होती. ती ओरडायला लागली, विक्षेप करायला लागली. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. साधूला राग आला. का? एकांतात आलोय, वनात आलोय, तपश्चर्या करता आसन थाटलंय आणि तपश्चर्या सुरुवात झाली कुठं नाही, अनुष्ठान सुरू झालं कुठं नाही, तर ही पक्षी ओरडून विक्षेप करतायत. राग आला. राग, अंतकरणात असणारा राग, त्या रागाची छटा चेहऱ्यावर उमटली. ध्यान देऊन ऐका, विज्ञानवादी शिकलेली. त्याला आपल्या भाषेत म्हणतात फेस रिडिंग. काय म्हणतात? कशी? ऐका ती. समोरचा आपल्याकडे आलाय, तो आपल्याकडे येताना जवळ आल्यानंतर आपल्याला नमस्कार करेल, रामराम करेल की आपल्या थोबाडीत देईल? समोरच्याचा आपल्याला काय सांगतो? काय सांगतो? चेहरा सांगतो. अंतकरणात असणारा राग साधूच्या दृष्टीत एकवटला आणि महात्म्याने ती रागीट दृष्टी उघडली आणि ओरडणाऱ्या पक्ष्यांकडे, बगळीनीकडे पाहिली. बगळीन जळून राग झाली. जळालेले बगळीनी पाहिले, पक्षी पाहिले. साधूच्या अंतकरणात अहंकार जागृत झाला. तपश्चर्या पूर्ण करायची आहे, फलित भगवान परमात्मा देणार आहे. त्या अगोदर या दृष्टीची इतकी ताकद आहे. विक्षेप करणारी जळून राग केली. थोडी तपश्चर्या केली. भर दुपारी साधूला भूक लागली. जरी झाला संन्यास. भर दुपारी महात्म्याने झोडी उचलली आणि गावात 5 घर भीक मागायला आले. किती घर मागायचे? 5 घर. उदरनिर्वाह करायचा. 5 घर मागण्याकरता आले. पहिल्या घरासमोर आले, पहिल्या दारात आले. अलग पुकारला, आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. त्या घरातील माऊली, घरातील स्त्री एक पतिव्रता होती आणि पतिव्रता शास्त्र संगतीनुसार पातिव्रत्य जपणारी होती. काय पतिव्रतेला नियम आहे का? श्री कुळात त्याग आहे, श्री जन्मात त्याग आहे. काय काय त्याग आहे? माझ्याकडे ऐका, पहा, लक्ष द्या. ज्या घराण्यात जन्म झालाय, जन्म झाल्यानंतर जन्माक्षराची नोंद करत असताना बाबा पहिला शब्द घातलाय कुमारी. कोणता शब्द आहे? मायबापाने ठेवलेलं नाव आहे, बापाचं नाव आहे, बापाच्या कुळाचं आडनाव आहे. भर तारुण्यात आली. तारुण्यात आल्यानंतर भावकीय, नाते संबंधिके, मित्र परिवारे यांच्या समन्वयाने, वार्तालापातून ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधायची योजली, तिथी समय योजलाय. ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधली, देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न लागलंय. ज्याच्या उंबरठ्यातलं माप ओलांडून घरात नांदायला गेली, तिकडे गेल्यानंतर बदल काय ऐका. त्या माऊलीच्या जीवनातील कुमारी अवस्थेत असणारा शब्द, कुमारिका शब्द गेला. कोणता आला? बोला पटकन, कोणता आला? सौभाग्यवती. चला, मायबापाने ठेवलेलं नाव सीता आहे. सासरकडच्यांना आवडलं नाही, पुसलं, खोडलं, नाहीसं केलं, नाव बदललं, तरी तिनं आनंदाने स्वीकारलं. त्याग काय ऐका. चला, बापाचं नाव गेलं, कुणाचं आलं? मालकाचं आलं, पतिदेवाचं आलं. चला, बापाच्या कुळाचं आडनाव गेलं, कुणाचं आलं? हा, आणखी त्याग, समर्पण बोलू. त्या पुढचं जीवन तिचं कसं आहे? पाय तिचे, परंतु पायात पैजण कुणाच्या नावचे? मालकाच्या नावचे. पायाला बोटू तिचे, बोटात जोडवे मालकाच्या नावचे. हात तिचे, मनगट तिचे, मनगटात बांगड्या मालकाच्या नावचा आहे. सुडा मालकाच्या नावचा आहे. चला, कपाळ तिचं आहे, कपाळाला कुंकू मालकाच्या नावचं आहे. गळा तिचा आहे, गळ्यात मंगळसूत्र मालकाच्या नावचं आहे. त्याग आहे, समर्पण आहे, परंतु सचोटी सांगितली काय? पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री. शास्त्र संगती अशी सांगते, जी माऊली पती सेवेला सादर आहे, घरात अतिथी आला, दारात याचक आला
आणि मालकाला त्या समयाच्या अगोदर थोडा अवधी जेवण वाढवून दिलं. मालकाचं जेवण पूर्ण होईपर्यंत पतिव्रतेनं आतिथ्य धर्मही करू नये आणि याचक धर्मही करू नये. कारण पतिव्रता धर्मात पातिव्रत्य सांभाळत असताना पती सेवेच्या पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता अनुसरोनी पतिव्रता अनुसरोनी पतिव्रता अनुसरोनी पतिव्रता अनुसरोनी पतिव्रता नातर बाबाचं भागवत ना का माऊलीची ओवी माऊली वा 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 वा. पतीची या मत अनुसरून पतिव्रता ऐका. मग त्या पातिव्रत्य धर्मात असं कथित अनायासे आत्महिता भेटीची ना वा 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 अनायासे आत्महिता भेटीची ना पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. महाराज कथित करतायत, माऊली ओवी घालतायत. पातिव्रत्य धर्म जोपासत असताना ज्या दारात साधू भीक मागायला उभा आहे, साधू आवाज देतोय, अलग पुकारतोय, ओरडतोय, हाका मारतोय, तरी देखील पतिव्रता दान वाढायला येत नाही का? ती मालकाला जेवण वाढण्यात रते. तिच्या कर्णपटलावर महात्म्याचा आवाज येतोय, कोणीतरी दारात याचक उभा आहे, मान्य आहे, परंतु मालकाचं जेवण होईपर्यंत बाहेर दान वाढायला जाता येत नाही. मालकाचं जेवण आटोपलं आणि पतिव्रतेनं दान घेऊन वाढण्याकरता गेली. बाहेर उभा असणारा साधू दोन आवाज देऊन त्याला पुढेही जाता येत होतं, परंतु जयदीप बा तो का पुढे जात नाही? ऐका, महात्म्याला माहिती मी साधू आहे, मी संन्यासी आहे, मी ब्रह्मचारी आहे, आणि हिच्या दारातून मी निर्हात निर्मुख जर गेलो, काही न घेता गेलो, उंबरठ्याच्या आत असणारं सगळं दैव माझ्या पाठीमागे येणारे, सगळं पुण्य माझ्या पाठीमागे येणारे. का? विनमुख गेली अतिथी नेई सुकृताची संपत्ती, म्हणून हलत नाही साधू. आणि पतिव्रता अर्धा तासाने दान वाढायला आली. महात्मा परत राग पाहताय. महात्मा विचार करतायत, मायबापाचा त्याग केला, गावाच्या बाहेर आश्रम बांधला, तिथं लोकांची गर्दी वाढली, आश्रमाचा त्याग केला, वनात आलो, तपश्चर्या सुरू केली, तिथं पक्षी ओरडायला लागली, ती जळून राग केली. भर दुपारी भूक लागली, भीक मागायला आलो, 5 घरं भिक्षाटन करायचं. पहिल्या दारात किती वेळ गेला? अर्धा तास गेला. घेणं नाही देणं नाही, दड काही भजन नाही, नामचिंतन नाही, अर्धा तास हिच्या दारात वाया गेला. महात्मा राग पाहतोय. पतिव्रतेनं झोळीत दान वाढता वाढता सांगितलं, स्वामीजी मला यायला वेळ झाला, करणार काय? मी एक पतिव्रता आहे. पातिव्रत्य धर्म असं सांगतोय, शास्त्र संगती अशी आहे, पतिव्रतेनं पातिव्रत्य धर्म जोपासत असताना, पतीच्या सेवेला सादर असताना याचक धर्म आतिथ्य धर्म करणं गौणे, म्हणून मला वेळ झाला. तरी महात्मा राग पाहतोय. पतिव्रतेनं दाखला दिला होता, का वेळ झाला? तरी साधू राग पाहतोय. पतिव्रता अलगत म्हणाली, ती माऊली अलगत बोलली, स्वामीजी तुम्ही किती राग पाहिलं तरी जळून राख व्हायला मी काय बगळीन? आता ऐका, महात्मा आईस्क्रीम सारखा थंड झाला भर उन्हाचा. का? हनुमान बाबू वनात पकडीन जळाली. हिला घरात कशी कळाली? त्यावेळेस काय 4G 5Gचा जमाना नाहीये, मग कशी कळाली? साधू लेणं झाला आणि पतिव्रतेला विचारतोय, माऊली अरण्यात घडलेली क्रिया आहे, तुला घरात कशी कळाली? पतिव्रतेनं त्या महात्म्याचा भूतकाळ सांगितला, त्या महात्म्याची वर्तमान स्थिती सांगितली आणि साधूचा आगामी काळ भविष्य काळाचे काही दाखले दिले. महात्म्याला पतिव्रता बोलते, महाराज पती सेवेला मी सादर आहे, न्यायनिष्ठेनं सचुटीनं मालकाची मी सेवा करते. मला त्रिभुवनाचं त्रैलोक्याचं त्रिकालाचं त्रिकालदर्शी ज्ञान कोणाला प्राप्त आहे? बोला ना, कोणाला? पतिव्रतेला. पतिव्रता एवढ्या बोलण्यावर थांबली नाही, पतिव्रतेचा अहंकार जागृत झाला. महाराज मला भूत भविष्य वर्तमान कळतं, नवल नाही. आमच्या गावात धर्मव्याधी. कोणी? कोणाला म्हणतात धर्मव्याध? तुम्ही म्हणशाल तू सांग, तुला तेवढ्या करता बोलवलंय, डोकं खाऊ नको. धर्मव्याध शास्त्र संगतीत शब्द आहे.
परंतु आपला गावाकडचा शब्द प्रत्येकाला कळेल असा त्याची बरीच 90% सभासदे गावचा खाटीक. कोण आहे का मामा आपल्या गावात? आहे, जाऊ द्या, त्याचं ना आपलं काही वैर नाही, बांधाल बांध कबूल झाले ते, आहे की नाही? त्यांना माहिती, बाचाल जे आहे ते सांगून दे. चला, गावातील जो धर्मव्याध आहे त्याला त्रिभुवनाचं, त्रैलोक्याचं, त्रिकालाचं त्रिकालदर्शी ज्ञान आहे. माझ्यावर विश्वास नसेल महात्मा, तिथं जाऊन परीक्षा घ्या. साधूला अजून 4 घरं भीक मागायची होती. महात्मा म्हणला एका घरची भीक आली ना तेवढ्यावर आज भागू, परंतु भानगड काय पाहून येऊ. हिला त्रिभुवनाचं ज्ञान आहे, त्रैलोक्याचं ज्ञान आहे. याच्या पाठीमाग सेवापती काय, पतीची सेवा आहे. खाटकाला कसं ज्ञान, खाटकापर्यंत साधू गेला आणि महात्म्याने लांबून लाईन पाहिली, भली मोठी लाईन लागलेली होती. ती लाईन पाहिल्यानंतर महात्मा म्हणला ही परीक्षा गेली चुलीत. खाटकाचं तोंड आपल्याला पाहणं गौणे का? एक जीव एका जीवाला मारतोय, मारलेला जीव पारड्यात तोलतोय, पारड्यात तोललेला जीव एका जीवाला विकत देतोय, विकत घेणारा जीव घरी घेऊन जातोय आणि शिजून बिजून जीव जीव मारून खातोय. त्याच्या दारात आपण परीक्षा घ्यायला नको ती परीक्षा. महात्म्यानं तोंड वळवलं, निघाला. साधूनं पाठ फिरवली आणि खाटकाची नजर साधूवर गेली. खाटकानं हातातलं काम सोडलं आणि खाटीक पळत आला आणि साधूला म्हणाला, महाराज पतिव्रतेच्या दारात अर्धा तास उभी राहिली. खाटकाच्या दारात 10 मिनिटं नाही. महात्मा म्हणाला हे काय आता भानगड काय वा. खाटकाने सुचिरभूत झाला, हातपाय धुतले आणि सांगितलं, महाराज तुम्हाला मला जे ज्ञान आहे ते कशा अनुषंगाने आहे, त्याचं फलित कसं आहे पाहायचंय ना. एक काम करा, माझ्या सोबत माझ्या घरी चला. खाटकाने महात्म्याला विनंती केली. महात्मा तयार झाला ते गुढ शोधण्याकरता. साधू आणि खाटी घरापर्यंत निघाली. खाटकाचं साधूचं जे बोलणं आहे या देहाला उपराती देणार आहे, ध्यानपूर्वक ऐका. खाटीक बोलतोय, स्वामीजी तुम्ही साधू आहात, तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही ब्रह्मचारी आहात. मी एक सांसारिक आहे, पण नास्तिकातला नास्तिक आहे का? माझ्या गळ्यात माळ नाहीये महाराज, माझ्या कपाळाला गंध नाहीये महाराज. मला एकादशी, सोमवार, चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा, व्रत, वैकल्य, पर्वकाल काहीच कळत नाही. मी जिथं वास्तव्य करतो त्या माझ्या घरात देवाला देव घर नाही, नाहीये देव. एवढ्या बोलण्यात चालण्यात घर आलं आणि खाटीक सांगतोय, स्वामीजी मला तुमचा देव काळा, निळा, ढवळा, पिवळा, जांभळा कसा आहे माहिती नाही. देवाचा मला परिचय नाहीये, परंतु मी कुटुंबाच्या जोपासनेकरता जे काम करतोय, जो धंदा करतोय, जो व्यवसाय करतोय तो हीन दर्जाचा आहे, नीच आहे. मला माहिती असताना देखील मी कुटुंबात माझ्या मुलांना, पत्नीला आणि स्वतःला एक शिकवण घडवून घेतली. काय? माझी जन्मदाती माय आहे, माझा जन्मदाता बाप आहे तोपर्यंत केस भरही दुःख त्यांना मी होऊ देणार नाही आणि माझ्या कुटुंबाकडून घडू देणार नाही असा निश्चय केला. जो खाटीक मायबापाची सेवा करतोय, हीन कृत्य करतोय, नीच कृत्य करतोय, धर्मद्रोह करतोय, परंतु खाटकाला त्रिभुवनाचं, त्रैलोक्याचं, त्रिकालाचं त्रिकालदर्शी ज्ञान, जे ज्ञान संन्याशाला प्राप्त नाही, जे ज्ञान साधूला प्राप्त नाही, जे ज्ञान तपस्व्याला प्राप्त नाही, ते ज्ञान खाटकाला प्राप्त झालं. सेवा कुणाची आहे बोला? कुणाची आहे? माय बापाची आहे. म्हणून तुमचं प्रमाण सार्थकी आहे. माय बापे ऐका, तुका म्हणे कळा आहे तोपर्यंत सेवा, गेल्यानंतर पुण्यस्मरण केलंच पाहिजे. शास्त्र संगती आहे. मग श्राद्धाचे अनंत प्रकारे सूक्ष्म सूक्ष्म श्राद्ध आहे. श्राद्धादी कर्मापर्यंत 54 प्रकारचे पिंड जीवात्म्याच्या नावे दिली जातात. काय काय कोणती कोणती एकांतात भेटा, निवांत भेटा, फोन करा, सगळी सांगू. आता वेळ संपुष्टात आलाय. 10 मिनिटात अभंगाची भूमिका पाहिजे. आता अभंगाच्या भूमिकेनुसार मला काही प्रश्न आहे तुमच्याकडे. रेल्वे आधी का रूळ? मामा कसं आहे? काय आधी आहे? ही जुनी माणसं सांगायची. महाराज त्यावेळेस काय ट्रॅक्टर का, काय डंपर का, काय रोलर का, काय नव्हतं. गाढवावर, रेड्यावर माती, गदडावर माती वाहिली,
मातीचा भराव घातला, दगड फोडली, रोजगार हमीत आम्ही कामाला. ती रूळ फीड झाली. गोऱ्या साहेबांना झेंडा दाखवला, पहिली रेल्वे धावली, त्याची आम्ही कोणी साक्षीदारी. मान्य. आता ऐका, रेल्वे चालवणारा चालक तज्ञ सुज्ञ आणि त्याच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर त्याला पाहिजे तेवढा पगार देखील आहे. केंद्राचा कर्मचारी येतो. त्याने विचार केला, दररोज पुण्यातनं गाडी निघाली दौंडला येते, दौंडवरनं निघाली नगरला येते, नगरून मनमाडला जाते, मनमाडून कुठं जाते? हा तिकडे नाशिक धराला चालली बा परत फिरत. चला मग जाताना येवल्यापर्यंत आल्यानंतर विचार जर बघितला ती येवल्यात काही पॅसेंजर उतरले, डबे रिकामे, मनमाडला एलपट्टा घालीत जायचंय, मनमाडून परत लासलगावला यायचंय. केंद्राची काही बचत करूया, कोणी ठरवलं? ऐकताय तुम्ही? हा, मग रेल्वे चालकाने ठरवलं बचत करायची. मग त्याने मधल्या मार्गे रेल्वे काढली, पाटोदा मार्गे. कोणत्या मार्गे? आता तज्ञ हुशार आहे, बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर त्याला पाहिजे तेवढा पगार आहे. किती प्रयत्न केल्यानंतर रेल्वे चालक रेल्वे शॉर्टकटला लासलगावला नेऊ शकतो? नेईल नाही. मग तुम्ही आपण बोलतोय तो पण, ऐकतोय तो पण, किती प्रारब्ध टाळण्याचा प्रयत्न करा, प्रारब्ध टाळू शकत नाही. आरंभाला गोपाल महाराजांनी दिलेलं प्रमाणे जे जे लिहिले नाही चुकू शकत. मग महाराज म्हणले, या देहात आल्यानंतर भोगणं लांब, हा देह जो मिळालाय त्याला आधीनत्व स्वाधीनत्व कशाचं आहे? तर महाराजांचा विचार काय? अभंगाचं पहिलं चरण. देह तवासी प्रारब्धाधीन, देह तवासी प्रारब्धाधीन, देह तवासी प्रारब्धाधीन, देह तवासी प्रारब्धाधीन, महाराजाचा समुपदेश असा आहे पहा कसा. प्रारब्ध पहिले रचा, आधी काय लिहिलेलं आहे? प्रारब्ध. चला, बाकी रचा शरीर, नंतर काय दिलंय? तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुबीर. मनाविरुद्ध घडतंय. इच्छा राजा व्हायची, इच्छा धनवान व्हायची, नाही भोगता येत, प्रारब्ध आहे.
इच्छा आयुष्यवान व्हायची, नाही होता येत, प्रारब्ध आहे. इच्छा आहे कुलवान व्हायची, नाही होता येत, प्रारब्ध आहे. मग महाराज म्हणले देहोत्व आहे प्रारब्धाधीन. हे सगळं प्रारब्धाच्या स्वाधीन आहे मायबाप. कोण किती दिवस माहिती नाही, सगळं प्रारब्धाचं लिखित आहे. माईसा लिहून गेला विधाता, आहेच प्रारब्धाधीन. बरं महाराज, याचा मी का क्षीण वाहू भार, क्षीण घ्यायचा नाही. आज ऐका, आपण श्राद्धाला आलोय, कीर्तन ऐकतायत, क्षीण का घ्यायचा नाही? का आले देवाची आमना, इथे कोणाची चालीना. नाही नाही, आपल्या हातात काही नाही. मग त्याचं अंतिम चरण असं आहे, तुका म्हणे हा जे जे होईल. वा 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 वा, आपल्या हातात काही नाही, याचा मी का क्षीण वाहू भार. खरं सांगा, आपल्या देहात अंतकरणात चिंतेचा भार आहे का चिंतनाचा? बोला, तुम्हाला मसोबाची शपथ, 10 मिनिटं आहे माझ्याकडे. कशाचा भार आहे? चिंता की सब आग लगी है, जले सब संसार, जले सब संसार. सगळे जळाले चिंतेत, परंतु चिंता करायची नाही बाय बाप. हा, चिंता करायची नाही. का चिंता करायची नाही? चिंता करण्यापेक्षा चिंतन जर केलं ना, हा आगामी काळ, भूतकाळ चिंतेत घालवला. चिता आणि चिंता एका अनुस्वाराचा बदली. कशाचा बदली? चिंता करत 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 याची चिता होती, परंतु लक्षात येत नाही. चिंतेनं हे चितेत नेलंय. कशात नेलंय? चिंतेनं कशात नेलंय? चितेत नेलंय. मग त्यापेक्षा काय करा, काळ सारावा एकांतवासी, काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतेने. वा 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 वा, काय करा, चिंतेत काळ घालण्यापेक्षा चिंतनात घालवा. परंतु ही चिंता पा कशी आहे. चांगलं जरी झालं, आधी वाईट होतं, चांगलं झालं, बसल्या आनंदाची चिंता आहे. कसं होतं, कसं झालं. मी होतो तर वर, सायकल नीट नव्हती, पोऱ्या कारभारी झाला, 4 चाकी घेऊन आला. म्हातारं बसल्या बसल्या उलटा इंग्लिश पेपर धरतं, विचार करतं, पुढं पोर्च मध्ये बसून. चला, गात्र गलित झालेला बाप आहे. जो बाप जोपर्यंत कुटुंबाचा कारभार हाकत होता, तोपर्यंत नाते संबंधात मान होता, नातेवाईक मानत होती, भावकी शब्दाच्या पुढे नव्हती, गावात दाब दरबारा होता. परंतु पोराच्या हातात कारभार गेला आणि पोरगा नास्तिक निवडला. कुळ विचारत नाही, कुटुंब विचारत नाही, भावकी विचारत नाही, गाव विचारत नाही, नातेवाईक जवळून गेली तरी पाहत नाही. म्हाताऱ्याला चिंता पुन्हा सुरू झाली. कसं होतं, कसं झालं. चिंता आहे बरं. काय चिंता? कष्टमय जीवन आहे, भार तारुण्य आहे, रक्ताचं पाणी हाडाची काढ, कोंड्याचा मांडा रात्रीचा दिवस करणार आहे. दिवसभर कष्ट केलं गोपाल बाबा, त्याने त्रास आहे, कष्ट आहे, कष्ट भोगले आणि दिवसभर काम करून सायंकाळी घरी आला. जेवण झालं, जेवण झाल्याबरोबर शरीर थकलेलं आहे दिवसभर. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या आलं लक्षात काय पाहिजे. हा, नाही ना, नाही तर मग आपलं तसं काही नाही. हा, लांबवायचं का पहा बरं. आता तुम्ही ऐकणारी, तुम्ही भूमिकेत आहे बाबा. मागची म्हणशील याला तारखीच नसते. ऐका, इकडे लक्ष द्या, लांबू नका कडे. मी एक तर पाठ करून येईल राहतो, लिंक हुकली का परत पहिल्या पानावर यायचं. सोपं आहे का मामा?
मग आता कवर आता कुठपर्यंत आता किती नंबरच्या पानावर आलं तर गेलं का आता? ऐका. दिवसभर कष्ट केलेले आहे, त्रास भोगलेला आहे, कष्ट आहे, थकलेला आहे जीव, शरीर थकलेलं आहे. संध्याकाळी जेवण झालं ना बाबा, जेवण झाल्याबरोबर त्याने झोपायला पाहिजे. उन्हाळा दिवस आहे, अंगणात खाट टाकलेली, बास टाकलेली आहे, गोपाल बाबा झोपायला पाहिजे, थकलेला आहे, झोप येत नाही त्याला. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळे, खाटेवरी पडता चिंता व्यापे मार्मिकतेचं प्रमाण आहे हा गोपाल बाबा. खाटे पडता व्यापी चिंता तळमळे, तळमळे चिंता आहे केव्हा? झोपायच्या आधी. उद्या कसं घडेल, पोरगी लग्नाला आली आहे, हातात काही नाही, पोराची फीज भरायची आहे, दुष्काळ पडलाय, शेतीमालाला भाव नाही, चिंता आहे. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. तोच माणूस जर कथेला गेला, कीर्तनाला गेला, जाऊन बसला, बसल्याबरोबर एक विकार माग लागतो. कोणता? कोणता? वा वा वा, कोणता? झोप. ती दिवसा असो नाही तर रात्री असो. बैसाता निद्रे नागली रे, कीर्तनी बैसता निद्रे नागली रे, माझी गुंतले मन माझी गुंतले, विषय सुखा विषय सुखा, सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी, सांग पंढरी काय विकार भयाने, त्याच्यावर इलाज कसा मिळवायचा, उपाय काय करायचा, कोणाला विचारावं? भगवंताला विचारावं. महाराजांनी प्रमाण दिलं. सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. वा, विकार येते. कीर्तनात आला ना, ती विचारते येऊ काय? कोण कोण येऊ म्हणले, त्यानं निश्चित मानेला झटका दिला. ये कोणत्या मार्गी येऊ? तुला पाय इकडं जागा भेटत असली तर ह्या मार्गी ये, नाही तर इकडं कोपरा खाटा आहे वा, ह्या मार्गी ये. येताना तुमच्यापर्यंतच येऊ का? नाही नाही, ही माय भावबान बसली इथं. येता जाता काही जवळची मी तुला सांगतो ती घेऊन ये, आहे का नाही? मग खळीची खळी बसायची जुन्या कीर्तनात. परंतु आता कीर्तनकार गाणी म्हणायला लागली, झोप येत.
विकार येतो. निद्रे नाडिले तत्वता खाट्यावरी पडता व्यापी चिलता तळमळ त्रास आहे, व्यथा आहे. मग ती व्यथा चिंता आपल्याला आहे तोपर्यंत त्रास देणारे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ काय बाबांनी गायला रामभाऊ महाराजांनी. मग या विकारावर विलास मिळवता येईल. परंतु आजच्या अभंगाच्या भूमिकेत महाराज द्वितीय चरणात कथित करतायत तो काळ चिंतेत घालवण्यापेक्षा भूतकाळातही चिंता होती, वर्तमानातही चिंता माग लागली आणि भविष्यातही चिंता आपली पाठ सोडणार नाही. आपलीच काय, आपल्या आज्याचं तेच झालं, पंजाचं तेच झालं, बापाचं तेच झालं, आपलं तेच होणार. मग यापेक्षा जीवाला उपराती करत असताना महाराज म्हणले राहिलेला काळ बोलतोय त्याचा किती शिल्लक माहिती नाही आणि ऐकतोय तो देखील किती दिवस शिल्लक इथं माहिती नाही. मग काय करा, तो काळ कशात घालवा. सर्व माझा वाचन मनान भगवंताकडे प्रार्थना माझ्या तुकोबारायाची काय सरू माझा वा सागर वा काळ तुझी तुझ्या चिंतनात काळ जाऊ दे. काया वाचा मनी चितशे या देहात लावे काय लावे. या देहात आल्यानंतर तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झारे चिरापडी. या देहात विचार करता येतो. या देहात देव काय करतो, या देहात धर्म काय कळतो, या देहात कर्म काय कळतो, या देहात वर्म काय चुकलो ते कळतो. आपली जुनी लोक बारुड म्हणायची काय वर्म चुकल्या मामी नको आता तिकडं होतं काय ना आधी
चला मग कर्म धर्म आणि वर्म या देहात जपता येतो. या देहाला हा लाभ आहे. मायका दो बात को मत भूल. हा काय काय नारायण को दुजो श्री भगवान नाही विसरायचं. मग याच्या उलट दुसरा लाभ नाही. तिसरंही चरण मी घेणार आहे, परंतु तत्पूर्वी सरपंच शेवटच्या आणि तिसऱ्या चरणाची भूमिका मांडत असताना माझ्याकडे लक्ष द्या. 10 मिनिटात आटोपणार. आता तुम्ही नाही म्हणता तरी बऱ्याच लोकांची अशी शंका आहे, माणूस पाहिला तर माळकरी आहे, दिंड्या वाऱ्या करणार आहे, पारमार्थिक आहे, घरानं पारमार्थिक आहे, पण घरात पाहणं कीर्तनकाराला डायबिटीज आहे. कोणाला? जो एकादशीला डवळे बटाटे घेऊन आला. आपल्याकडे एक म्हण आहे, करडीला काय नाही, काय नाही करडीला किडा, आणि वक्त्याला काय नाही, काय नाही किडा. मग ही पिढा चांगल्याच्या माग काय बा? माळकऱ्याच्या पोराचं लग्न नाही, दारुड्याच्या पोराचं लग्न 20व्या वर्षीच झालं. भानगड काय? जो यांना एकादशी पाहिली नाही, सोमवार पाहिलं नाही, चतुर्थी पाहिली नाही, आशाच्या घरी पैशाचा पुढे, जो दिवस दिवस व्रत वैकल्य करतोय, भजन करतोय, नामचिंतन करतोय, साधना करतोय, पारमार्थिक आहे, जीवनात त्रास आहे, जीवनात दुःख आहे, जीवनात हानी आहे, भूमिका मांडू पुढची. माळकऱ्याचा अंतकाळ 6 महिने एका जागेवर आहे. कोण कोण? भजन्या माळकरी कीर्तनकार 6 महिने गात्रगोलीत झाली, मलमूत्र एका जागेवर विसर्जित आहे, त्रास आहे त्याला. नालायक आहे, नास्तिक आहे. ऍक्सिडेंट झाला आणि जागेवर गेलो भाऊ. कोणाला काही दुःख, कोणाच्या हाती गेलो, कोणाला सेवा कर म्हणलं. त्याचा अंतकाळ असा. वाईटाचा अंतकाळ चांगला आणि चांगल्याचा अंतकाळ वाईट. का? ऐका, या देहात लाभ येते नंतर ऐकायचं, पण शेवटचं चरण आधी ऐका. का ऐकायचं? आता भूमिका ऐका. एकही गुरु से विद्या पडते. कोण कोण? कृष्ण ते छोटे सुदामा बडे ते. पहा बर, एक द्वारकेचे राजे झाले. कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि एक 18 विश्व दारिद्र्य भोगतायत. का? सांदीपनी ऋषींकडे आश्रमात असताना, विद्या ग्रहण करत असताना घडला काय प्रकार? ध्यान देऊन ऐका. काय एकाला 18 विश्व दारिद्र्य आहे आणि एक द्वारकेचा राजा आहे. मी माझे ओकटे आहे देवा, माळकरी 6 महिने अंथुरणात लोळतोय आणि नास्तिक नालायक जागेवर जातोय. माळकऱ्याला मरताना त्रास कदाचित, नालायकाचं मरण चांगलं आहे. याला कारण काय? ध्यान देऊन ऐका. विद्या ग्रहण करत असताना, सांदीपनी ऋषीच्या आश्रमात असताना एक दिवस गुरुमातेनं सांगितलं, थंडीचे दिवस आता सारखे, गुरुमातेनं आवाज दिला आणि सांगितलं, कृष्णा सुदामा इकडे या. बर, बोलाय साहेब. जा वनात जा, अरण्यात जा, काही सामग्री लाकडं गोळा करून आणा, जा काष्टा घेऊन या. जात असताना आता भगवान परमात्म्याने विचारलं, आई साहेब भूक लागली तर करायचं काय? वनात दूर गेलो तर कसं होणार? आणि एक काम करा, ही हरभरी न्या सोबत. काय न्या? काय न्या? हरभरी. भूक लागली तर काय खा? हरभरी. सुदाम्याच्या हातात हरभऱ्याचं गाठोडं होतं. भगवान परमात्मा पुढे सामग्री जमा करायची, लाकडं जमा करायची आणि सुदामा पाठीमाग हरभरी खायची. भगवान विचारायचे, सुदाम्या काय वाचतं? भगवान काय नाही, थंडी खूप आहे. दातावर दात वाजताना दुसरं काय? थंडी मला निघत नाही त्याच्यामुळे दातावर दात वाजू राहिली. बरं, काळ लोटल्या गेला. काळ किती लोटला, किती पुढे गेला? काळ लोटल्यानंतर एक काळ असा आला, सुदाम्यावर 18 विश्व दारिद्र्य आलं आणि भगवान परमात्मा कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यानो राजा किरे झाला. ऐका नाही, पत्नी सुशीलेनं सांगितलं, एक दिवस भेटीला जा, तुमचा मित्र आहे, एका गुरुकडे विद्या ग्रहण केली, मित्र आहात, मान्य, जा आपल्या कुटुंबाची परिवाराची व्यथा सांगा, कदाचित काही अवधार्य केलं, कृपा केली तर त्रास दूर होईल. गेल्यानंतर स्वागत झालं, आतमध्ये घेतलं,
भोजन झालं, भजन झालं आणि वार्तालाप सुरू झाला. आणि सुरू झाल्यानंतर भगवंताने विचारलं, भगवान बोलतायत, सुदामा तुला आठवतंय म्हणे काय? सांदीपनी ऋषींकडे विद्या ग्रहण करण्याकरता आपण त्या आश्रमात होतो म्हणे. हो. एक दिवस गुरुमातेनं लाकडं जमा करायला पाठवलं म्हणे. हो आठवतंय. मग लाकडं जमा करायला जात असताना गुरुमातेनं काही हरभरे खायला दिले होते. हरभरे त्यावेळेस तू एकट्यानं खाल्ली, मला दिली नाही. का दिली नाही? भगवान खूप जुनं काढलं हो तुम्ही बालपणातलं. का? ऐका, सुदामजी उत्तर देत आहेत, भगवान आदल्या रात्रीला तुम्ही जागे नव्हते. सांदीपनी ऋषींच्या आश्रमाच्या शेजारी एक ब्राह्मण देवता राहत होते. जो ब्राह्मण सांसारिक आहे, कर्मधर्म संयोगाने ब्राह्मण देवता भूदेवता गतप्राण झाली. ब्राह्मण मरण पावल्यानंतर कुटुंब संगोपनाची जबाबदारी पत्नीवर आली ब्राह्मणाच्या. ब्राह्मणाची पत्नी कर्मकांडी नव्हती, तिला पूजा अर्चा जमत नव्हती. ती भीक मागायची, कुटुंबाची जोपासना करायची, मुलाबाळाचं संगोपन करायची. एक दिवस भिक्षेत तिला कोणीतरी हरभरे गहू वाढले असेल, काही हरभरे शिजवले भिजवले आणि उरलेले हरभऱ्याचं गाठोडं बांधलं. कोणी? ब्राह्मणाच्या पत्नीनं. आणि पूर्वी तुमच्या सारखे ते काय फर्निचर नाही आहे. पूर्वी मडक्याची काय असायची ती, त्याच्यात ठेवून दिलेले हरभरे. ब्राह्मणाच्या घरात चोर आले मध्यरात्रीला. मडक्याची ती उतरण उचकली आणि जुन्या काळात सोन्याच्या अलंकाराचे मणी आणि हरभऱ्याचा आकार कसा होता? सारखा. गाठोडं चोरट्यांनी पाहिलं. चोरट्याला वाटलं यात सोन्याचे काहीतरी अलंकार बांधलेले. गाठोडं उचललं आणि चोरटी घेऊन पळाले. तेवढ्यात त्या ब्राह्मणाच्या पत्नीला जाग आली. जाग आल्यानंतर ब्राह्मणाची पत्नी चोराच्या मागं धावली. चोर धावत धावत पळत पळत आपल्या ह्या आश्रमाच्या पुढं आले. आणि पुढं आल्यानंतर ब्राह्मणाच्या बायकोच्या लक्षात आलं चोर आपल्या हातात लागत नाही. लांबून तिला आवाज दिला, जा रे जा. लेकरा बाळाच्या तोंडातील घास हिसकावून नेतात. जो कोणी हरभऱ्याचं सेवन करेल, जो कोणी हरभरे खाईल, जन्मभर दारिद्र्य दुःख भोगेल. माझा शाप आहे. चोराच्या लक्षात आलं सोनं नाही काय हरभरे. चोरट्यांनी ते गाठोडं आपल्या आश्रमात फेकून दिलं. ती गाठोडं दुसऱ्या दिवशी गुरुमातेच्या हाती लागलं आणि गुरुमातेनं तेच हरभरे आपल्याला वनात खायला दिले. भगवान माझ्यासारखे हजारो दरिद्री जन्माला आले तरी चालेल, परंतु तू माझा प्राण आहे, तू माझा सखा आहे, तू माझा भगवान आहे, तू जगाचा चालक मालक आहे. मी दरिद्री झालो तरी चालेल, परंतु तुला दारिद्र्यात दुःखात भयात भीतीत मी पाहू शकतो. याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? जैसे असेल आचरून घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म. मान अपमान जन करीत. ऐका, लाभ या देहात दुसरा लाभ नाही, हा देह मिळालाय म्हणून इतर जन्म किती जन्म झाला फिरा. गणित नाही. वा 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 वा. गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती. वा 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 वा. मग ही जी घटना आहे, मग एक कार्य करा. महाराज म्हणले याच्यापेक्षा दुसरा लाभ नाही. इतर जन्मात हानी आहे, त्रास आहे, परंतु या देहात सुचिरभूत अवस्था प्राप्त करता येईल. म्हणून देहाचं सौंदर्य कथित करतायत तिसऱ्या चरणात. काय? लाभ तो न दिसे याहुने दुसरा, 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 लाभ तो न दिसे याहुने दुसरा.
अनिक दातारा येणे जन्मे अनिक दातारा येणे जन्मे. इतर जन्मात हा लाभ नाही. मायका सुदामा जर 18-20 दारिद्र्य भोगतोय आणि भगवान परमात्मा जर द्वारकेचा राजा होतोय. मी माझे वोकटे आहे देवा. आतापर्यंत संकट शोषित इथपर्यंत आलो मायबाप. यातामती आता अवकाश अभंगाच्या 4 चरणाचा भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं आहे त्यामध्ये माझे कुळाचे दोषे, कर्माचे दोषे, रक्ताचे दोषे, संगतीचे दोषे, याही पलीकडे परिवाराचे दोषे. जे बरोबर आहे ते श्री गुरुचं उचिष्ट आहे, चांगलं आहे ते घरी न्या, चुकीचं आहे ते मला परत करा. परंतु जाता जाता विनंती आहे, जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक ज्या भगवान परमात्म्याचं चरित्र ग्रंथ आपल्याला या देव दुर्लभ देहात आल्यानंतर भावातलं प्रेम काय, मायबापाचं प्रेम काय, प्रीती काय, सचोटी काय, न्याय काय, निष्ठा काय, वचन काय शिकवतो तो पवित्र ग्रंथ आहे कोणता? रामायण. आहे का बरं? भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी आहे, परंतु बोरे खाय बिल्लटीची वा मान्य आहे. परंतु जन्म कालावधीत माझ्या भगवान परमात्म्याने वनवास भोगला. किती वर्ष? 14. परंतु ज्या भूमीत अवताराला आले, ज्या भूमीत जन्माला आले, ती जन्मभूमी कुठल्या प्रांतात, कुठल्या राज्यात चांगल्याला माहिती नव्हतं. 500 वर्षापासून त्रास होता. 500 वर्षापासून पारतंत्र्य होतं. ते पारतंत्र्य संपलं. आम्हाला गीत देखील म्हणायला बंदी होती, बनायेंगे मंदिर. पण आज जाज्वल्तेत झालं. का झालं ऐका. कुणाला श्रेय देऊ नका. आपली मनमानी सोडा, आपल्या भूमिका सोडा, आपले विचार विनिमय सोडा, आपलं क्लेश राग सोडा, आपल्या पार्ट्या सोडा. परंतु 22 तारखेला सगळे एकत्र या. वा, आपलाही निश्चय झाला. गावकरी मंडळी, भजनी मंडळ त्यात अग्रेसर तुम्ही आहात. कळू द्या आपला देव काय, धर्म काय. देवा करता ही किती जागृती आहे. 500 वर्षापासून लढा देणारी शरयू माता त्याला साक्षीदार आहे. अनंत हिंदूचा रक्तपात झाला. याही पलीकडे सांगू, काहींनी असे अनुभव घेतले. ज्यावेळेस तो निधी संकलन चालू होतं ना, काही महात्मे आपल्या मंडळीला अशी भेटली, महाराज पहिली कारसेवक यात्रा झाली तशी आमच्या पायात चप्पल नाही. का? जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत आम्ही पायात चप्पल घालणार. इतकी आपल्यातही कट्टर आहे. आणखी बोलू, एकाने भात सोडलेला आहे, परंतु मंदिर होण्याच्या आधी गतप्राण झाला. ती त्याचं व्रत अर्धांगिनीनं चालवलं. तिची मुलाखत आली. ती म्हणली, महाराज मालक गेला याचं दुःख नाही, परंतु मालकाने धरलेलं व्रत मी भात खाणार नाही. कुठपर्यंत माझा देव बैसले शियासनी रामरायाच्या भूमीत अयोध्येत जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत मी भात खाणार नाही. मालकाचं व्रत आता संपुष्टात आलंय, परंतु तो आनंद भोगण्याकरता भगवंताने मालक शिल्लक ठेवला नाही. इतकी जागृती आपण. कळू द्या नालायकाला, कळू द्या नास्तिकाला, यांचा देव किती श्रेष्ठ आहे, यांचा धर्म किती श्रेष्ठ आहे. हे धर्मनिष्ठ झाली, धर्मद्रोही राहिली नाही. देवा करता ही इतकी जाज्वल्य आहे, इतकी संघटित. वर्षाचं आहे, त्याच्या डोक्यात टोपी आहे. कशी आहे बोला ना, कशी आहे? गोल टोपी आहे. आपला आजा 75 वर्षाचा झाला, पण कधी माळ घालायची वेळ आली, बाबाला गण लावायची वेळ आली, 2 मिनिटं टोपी घातली. ती कशी घातली? कशी आहे? उलटी फाटी घातली बघा. आपल्याला टोपी घालायची लाज वाटते, आपल्याला गण लावायची लाज वाटते, आपल्याला गळ्यात माळ घालायची लाज वाटते. आपण धर्मद्रोही आहात. काय पुरावा आहे आपण हिंदू आहे? आपल्याकडे काय पुरावा आहे बोला? शिवजयंतीला बोंबलायचं, फक्त मोठं व्याख्यान ठेवायचं, दिवसभर ती मिरवणूक करायची, दारूदार फडी करायची, झाला. आणि भगवेची आम्ही शिलेदारी. अरे याच्यावर होत नाही दादा. आपण भंगाराचे नाही आहे. आपला देव किती श्रेष्ठ आहे, आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. आपण करतोय ते कर्म हीन दर्जाचं करतोय. गण लावायची लाज वाटू देऊ नका. आपली संस्कृती आपण जपा. परंतु आपलं झालं काय? घरची दारी थोडी न्यायानं धाडली गोडी. या पाश्चात्य संस्कृती आपण इतकी बोकांडाला घेतली आहे. चांगले म्हातारे बरमुडा घालून शेतात काम करतात. का? संस्कृती प्रधान आहे. हे जुने माणसं पा, धोतरे, पायजामा आहे, नेहरू शर्ट आहे, मामा टोपी डोक्यात,
गडी भारदार वाटतो का? आपली संस्कृती आहे. जुन्या मावल्या पा नऊवार लुगडं आहे, कपाळभर कुंकू आहे, डोक्यावर पदर आहे. आता विनंती त्या 9 वार 6 वार वाल्याला ते पदरच लावू नको तू, आहे की नाही? काहीच नको, खोळंबाच नाही त्याच्या अजून, आहे की नाही? ऐका, आपल्याला कोणाला उद्देशून बोलायचं नाही. शरीर संबंधाची नाती जपा. भावाला भाऊ कळू द्या, बहीण कळू द्या, मायबाप कळू द्या. याही पलीकडे सांगू, हा देहात असताना शरीर संबंधाची नाती इतकी जपा. पाठबळ काय भाऊ आहे, बहीण काय पाठीचा ठेवाय, चला मायबाप काय आहे तोपर्यंत कळाली नाही. म्हणून तर म्हणी निर्मित झाल्या आपल्याच धर्मात, आपल्याच कुळात, आपल्याच संस्कृतीत. सख्खे भाऊ कोणी सिद्ध केली? गावागावात एक तरी घर असे सख्खी जवळ नाही आहेत. ती इंदुरकर बा बोलत असतात, आपण कोणती जवळ गेली? गुरु केले. नाही नाही, गुरु मामान गुरु भाऊ ऐका, मान्य आहे आम्हाला, सगळं मान्य आहे, परंतु शरीर संबंधाच्या नात्यात दुरावा करू नका. कळतोय एखाद्याचं जमलेलं लग्न मोडणं पाप आहे, मोडल्याशिवाय राहिला नाही, सगळं जवळ आलं मग शेवट मानला, तुम्ही विचारायला थोडा वेळ केला बा, ऐका. म्हणजे त्याच्या डोक्यात वैचारिक कल घालून दिले. जमलेलं लग्न साखरपुडा झाल्यानंतर देखील नाहीसं झालं, पापात वाटेदार झाला. कळतंय दारू पिणं वाईट आहे, पिल्याशिवाय राहिला नाही. कळतंय मौज भक्षण करणं वाईट आहे, एकादश पाहिली नाही, खाल्ल्याशिवाय राहिला नाही. कळतंय जे करतोय ते मनमानीच आहे, आगामी काळात धोका आहे, त्रास आहे, तरी देखील वागत आला. पुढचं जीवन काय सुधारा? पुढं ऐका, आजच्या कीर्तनात आपण प्रतिज्ञा करू. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटी बनकर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सके तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटी बनकर मत रहना, काटी बनकर मत रहना. पास देव जपा, धर्म जपा, आई वडील जपा, संत पंथ व्रत वैकल्य नियम सार कर्म धर्म आणि वर्म जपा. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. देव दुर्लभ देहात आला, ज्याचा बाप गेला त्याला विचारा काय असतो बाप. ज्याने बालपणात आई गमावली त्याला विचारा काय असते आई. ज्याचा पाठचा भाऊ गेला, मोठा भाऊ गेला, त्याला विचारा वाईट काळात भाऊ असता तर घडलं काय असतं, आणि भाऊ नाही तर घडलं काय. शरीर संबंधाची नाते जपा. आणि जे भोगतोय ते कर्मवशात प्रारब्ध वशात आहे, संकट शोषित आलोय. हात उंच करा, भजन करूया, पवित्र जीवात्म्याला ही श्रद्धांजली समर्पित करूया. आत्मा मुक्ती दिन समापन्न करूया. करा ना उंच हात. उद्धवराव एवढे हात घेऊन टाकावा, आहे का नाही? तुम्ही पायातल्या चापा काढा, हात उंच करा 2 मिनिटं. पवित्र जीवात्म्याच्या चरणी ही श्रद्धांजली समर्पित करायची भजनाने. करा भजन विठोबा रे